तर अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा आरोपी अजूनही मुंबई पोलिसांच्या हाती लागलेला नाही। अशा परिस्थितीमध्ये मुंबई पोलिसांनी जनतेचं सहकार्य घेण्याचा प्रयत्न केला। आज विक्रोळी परिसरामध्ये पोलिसांनी यातल्या आरोपीचे फोटो प्रदर्शित केले होते। मोक्याच्या ठिकाणी रेल्वे स्थानक परिसरामध्ये संशयित आरोपीचे फोटो लावण्यात आले होते, मात्र हे फोटो काही वेळात पोलिसांनी काढूनही टाकले। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत बढेने। तब्बल 2 दिवस उलटूनही सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपी जो आहे तो मुंबई पोलिसांच्या हाती लागलेला नाही। यासाठी तब्बल 35 पथकं जे आहेत ते मुंबई पोलिसांनी तैनात केलेले आहेत। मात्र या आरोपीला शोधासाठी मुंबई पोलीस वेगवेगळे प्रयोग करत आहे आणि त्यातील एक प्रयोग आज मुंबई पोलिसांनी केला, तो म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर मी विक्रोळी रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये आहे। आपण जर या ठिकाणी ह्या बीट चौकीच्या समोर एक फाटलेला पोस्टर बघितला तर अशा प्रकारे जो संशयित आरोपी आहे त्याचे फाटलेले पोस्टर जे आहे ते विक्रोळीच्या रेल्वे स्थानक परिसरामध्ये लावण्यात आलेले होते आणि ठिकठिकाणी हा जो आरोपी आहे अशा प्रकारचा कोणी संशयित त्यांना आढळला तर त्याची माहिती पोलिसांना द्यावी, अशा प्रकारे यावर या आरोपीच्या फोटोसह या ठिकाणी लावण्यात आलेलं होतं। मात्र आता आपण जर बघितलं तर हे पोस्टर जे आहेत ते आता मुंबई पोलिसांनी काढलेले आहेत। तब्बल 35 पथकं या ठिकाणी मुंबई पोलिसांची या आरोपीच्या शोधामध्ये आहेत। मात्र हे पोस्टर लावण्यात आले होते, हे पोस्टर आता का काढण्यात आलेले आहेत हा देखील एक सवाल आहे। मात्र जे पोस्टर मुंबई उपनगरामध्ये लावण्यात आलेले होते, खरं तर भांडूप परिसरामधून देखील एक संशयित असल्याची माहिती जी आहे ती मिळालेली होती आणि अशा स्थितीमध्ये ज्यावेळेस हे पोस्टर लावण्यात आले ते काढण्यात का आले असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे। प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।